या भागाच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो की एवढा भयंकर या ठिकाणी पाऊस झालेला आहे. मोठ्या प्रमाणात भात खासरांचं नुकसान झालेलं आहे. या ठिकाणी भात खासरं गाडली गेलेली आहेत, रोपं अक्षरशः गाडली गेलेली आहेत. तर कृपया प्रशासकीय यंत्रणेने याचे तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर या ठिकाणी ज्या ज्या नागरिकांची घरं पडलेली आहेत, काहींच्या भिंती पडलेल्या आहेत, भात खासरं वाहून गेलेले आहेत, बांध गेलेले आहेत, त्या सगळ्यांना तातडीने कशा आपल्याला नुकसान भरपाई किंवा मदत करता येईल याची आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी मी मागणी करतो की लवकरात लवकर याच्यावरती निर्णय घेऊन या ठिकाणी नुकसान भरपाई या नागरिकांना देण्यात येईल. झाले तर शासनाला एक आमची विनंती आहे. पश्चिम पट्ट्यातील सिंधिंब्यापासून वरच्या भागामध्ये जो 4 महिन्यामध्ये जो पाऊस पडतो तो 2 दिवसामध्ये तेवढा पाऊस पडलेला आहे. तर जेणेकरून शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांना योग्य मोबदला मिळावा. तहसीलदार सांगतील पंचनाम्याचे आदेश देतील त्यावेळेसच आकडा आपल्याला निश्चित करता येईल. कारण की आतूनात असे नुकसान झालेले बांध म्हणजे पूर्ण बांधचे बांध केलेले आहेत. आणि जी आता भाताची रोपं होती आता लागवडी इथून 10 दिवसांनी लागवडी चालू झाल्या असत्या. परंतु काही शेतकरी असे आहेत की त्यांना एकही चूड म्हणजे भाताचा लाभ त्याने म्हणजे त्यांचं जे वर्षाचं उत्पन्नाचं जे साधन होतं तेच पूर्णपणे नष्ट झालेले. तरी शासनाने योग्य तो विचार करून सर्व शेतकऱ्यांना पंचनामे होऊन योग्य तो मोबदला मिळावा अशी आमची त्यांना शेतकऱ्यांमार्फत नम्र विनंती. रात्री काल 2 दिवसांमध्ये इतका पाऊस पडलेला आहे की या 4 महिन्यात सुद्धा कधी एवढं पाऊस काही पडलेला नव्हता. तरी शासनाला माझी एवढीच विनंती की प्रत्येकाला चांगल्या याच्याप्रमाणे मोबदला मिळावा. येते तुम्ही समजा तरी टेकडीवर हेक्टरवरही गेला तरी आज लोकांना काही लोकांना चूड लावायला नाही, भाताचे रोपच राहिलेले नाहीत. मग त्यांचं काय करायचं? तुम्ही जर समजा गुंट्यावर याच्यावर धरलं तर त्यांचं काय करायचं? आता रोप टाकून आताही उपयोग नाही. काल ज्या अतिवृष्टीमुळे ज्या शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे, घरांचं नुकसान झालेलं आहे, घरांची पडझड झालेली आहे, धान्याचं जे कुठल्याही प्रकारचं नुकसान झालं असेल, बांध खरडून गेले असतील तर त्या प्रकारचं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आम्ही संबंधित आमच्या फील्डवरच्या यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. सध्याची परिस्थिती आणखी ही जी आहे ही युद्ध पातळीवरची परिस्थिती चालूच आहे आणि लोकांना इतरत्र हलवणं करणं हे सुरूच आहे. सोबतच आपण हे जे पंचनामे आहेत ते पण करून घेणार आहोत आणि लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये व्यवस्थित त्याचं म्हणजे योग्य ते अनुदान शासनातर्फे मिळवून देण्याचा इथे निश्चितच प्रयत्न केला जाणार आहे, मिळणारच आहे.